नमस्ते मुलांनो. तर आज आपण इथं 5वीचं प्रकरण 11 जे मापनावरील उदाहरण आहे ते बघणार आहोत. तर मागील भागामध्ये बघा मुलांनो त्याचा आपण अभ्यास केला होता. अभ्यासामध्ये आपण वेगवेगळे एकक शिकलेलो होतो आणि त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या क्रिया सुद्धा आपण केलेल्या होत्या. बेरीज, वजाबाकी, भागाकार आणि गुणाकार सुद्धा करून बघितला होता आणि सराव सुद्धा झाला होता आपण. आणि सरावानंतर आपण छान गेम सुद्धा खेळलो होतो मुलांनो. तर आजच्या भागामध्ये आपण परीक्षा आणि प्रश्न उत्तर बघणार आहोत. तर एक बघा नेहमीप्रमाणे आज आपण एक परीक्षा घेऊया ह्या पाठावर आधारित. आणि इथे सुद्धा तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहे मुलांनो आणि प्रत्येक प्रश्नाला नेहमीप्रमाणे 4 पर्याय दिलेले आहेत. तर तुम्हाला योग्य पर्यायावर क्लिक करायचं आहे, तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे. तर पहिला प्रश्न बघूया मुलांनो. एका बादलीत 625 लिटर पाणी असेल तर 75 बादलीमध्ये किती पाणी असेल? तर बघा एका बादलीमध्ये 625 लिटर पाणी असेल तर 75 बादलीमध्ये एकूण किती लिटर पाणी असेल? तर याच्यासाठी मुलांनो काय करायचं आहे? व्हेरी गुड, पटकन तुम्ही आपल्या वहीमध्ये करा. 625 गुणिले आपल्याला इथे 75 करावं लागणार आहे आणि मग काय उत्तर येते ते बघूया. पटापट तुम्ही वहीमध्ये सोडवा. 5 5 25 चे 5, 7 आले 2. पहिले 5 ने याला करूया, 75चा फाडा येत नाही मुलांनो त्याच्यामुळे. मग सांगा काय करू? 5 2 10, 10 आणि 2 12 चे 2, हातचा आला 1, 6 पंचे 30 आणि 1 31 आलेला आहे. मग इथे बघा 7 ने आता 625 ला आपण गुणूया. 7 5 35 चे 5, हातचे आले 3, 7 2 14, 14 मध्ये 3 टाकले तर 15 16 17, 17 चे 7, हातचा आला 1, 7 सखम 42, 42 मध्ये 1 टाकला तर 43 आलेला आहे. याचा अर्थ आपण बेरीज करूया. 5 आणि 2 7, 7 अधिक 1 8, 3 आणि 3 6 आणि 4. म्हणजे बघा 625 ला 75 ने गुणल्यावर किती उत्तर आलं मुलांनो? 46,875. म्हणजे बघा 4 पर्यायापैकी पहिला पर्याय तुम्ही सांगितलेला आहे पहिला पर्याय, म्हणून मी पहिल्या पर्यायावर क्लिक करत आहे. दुसरा प्रश्न बघूया. एका दुकानदाराकडे 253 किलोग्राम 500 ग्राम साखर होती. त्यातील 178 किलोग्राम 750 ग्राम साखर विकली तर दुकानात किती साखर उरली? तर बघा मुलांनो काय करायचं याच्यात तुम्ही सांगा. व्हेरी गुड, तुम्ही सांगितलेलं आहे वजाबाकी. तर बघा आपण वजाबाकी करूया. पण इथे बघा 500 ग्राम आणि इथे 750. व्हेरी गुड, तुम्ही सांगितलेलं आहे 500 ग्राम मधून 750 ग्राम जाणार नाही. मग आपण काय करूया मुलांनो? बघा इथे 253 किलोग्रामच्या रकान्यामध्ये किलोग्राम लिहूया आणि इथे 178 किलोग्राम 750 ग्राम. तर बघा ही वजाबाकी करायची आहे. तर बघा 500 मधून तुम्ही सांगितलं 750 जाणार नाही. मग काय करू? व्हेरी गुड, मग इथून 1 किलोग्राम घेऊ. मग इथे 1 इकडे देणार आहे 1 किलोग्राम, तर इथे 352 किलोग्राम उरणार आहे. आणि इथे 1 किलोग्राम दिला तर 1 किलोग्राम म्हणजे 1000 ग्राम होणार आहे. मग हे दोघं ऍड करूया, म्हणजेच 1000 अधिक 500 करीन तर शाबाश 1500 होणार आहे. म्हणजे बघा आपण आता असं लिहू शकतो की 252 किलोग्राम आणि इथे 1500 ग्राम. इथून आपण वजा करूया. व्हेरी गुड, 178 किलोग्राम आणि 750 ग्राम. तर बघा मुलांनो व्हेरी गुड, 1500 मधून 750 गेले तर तुम्ही मला उत्तर सांगा. ही परीक्षा आहे, तुमचीच परीक्षा आहे. तुम्ही सांगाल तसं मी उत्तर लिहिते. म्हणजेच इथे 750 ग्राम आला आहे. आता बघा 12 मधून 8 जात नाही म्हणून इथून उसनं घेतलं. 5 मधून इथे 1 दिल्यावर व्हेरी गुड इथे 12 होईल. 12 तून 8 गेले तर 4 राहील. 4 मधून 7 जात नाही म्हणून इथे 1 घेतला म्हणजे 14. 14 मधून 7 गेले तर 7 राहतील. एकातून 1 गेला 0.
म्हणजे उत्तर किती आलेलं आहे मुलांनो? किती साखर शिल्लक राहील? 74 किलोग्राम 750 ग्राम. आणि बघा इथे 4 पर्याय दिलेला आहे, त्याच्यातून तुम्ही सांगितलेला आहे पर्याय क्रमांक 4, म्हणून मी 4 वर क्लिक करत आहे. आणि आता आपण पुढे वळूया. बघा तिसरा प्रश्न आपल्या समोर आहे. 7746 लिटर अधिक 194 लिटर आणि 382 मिली यांची बेरीज केल्यावर उत्तर आपल्याला काय मिळेल हे लिहायचं आहे. आता बघा इथे लिटर आहे, इथे लिटर आहे, मिली आहे नाही, म्हणजे 382 मिली आपण जशाचे तसं लिहूया. आता बघा 746 लिटर आणि इथे काही नाहीये मिली, आणि इथे 194 लिटर यांची आपण बेरीज करूया. हे जे मिली आहे हे जशाचे तसं लिहूया मुलांनो. इथे काही नाही म्हणजे 00 मिली आपण समजूया, कारण आपल्याला याची बेरीज करायची आहे. तर मग बघा 0 अधिक 2 2. व्हेरी गुड, शाबाश, खूप तुम्ही पटापट उत्तर देत आहात. आता बघा लिटरच्या ह्याच्यात व्हेरी गुड. 6 आणि 4 10चा 0, हातचा आला 1, 10 आणि 4 14चे 4, हातचा आला 1. व्हेरी गुड. मग काय करू? 7 8 9. शाबाश, झटपट तुम्ही उत्तर दिलेलं आहे. म्हणजे 7940 लिटर 382 मिली ही यांची बेरीज आलेली आहे. बघा 4 पैकी जो पर्याय आहे तुम्ही सांगितलेला आहे पर्याय क्रमांक चौथा आणि हे मॅच करत आहे, म्हणून मी चौथ्या पर्यायावर क्लिक करते आणि पुढे वळते. शेवटी आपण तपासूया बरोबर आपले उत्तर किती आहे. आता बघा चौथा प्रश्न काय आहे. चौथा प्रश्न बघूया मुलांनो. 230 किमी लांबीच्या रस्त्यापैकी 193 किमी 75 मीटर रस्ता तयार करून झाला, तर रिकामी जागी लांबीचा रस्ता अजून तयार व्हायचा बाकी आहे. तर किती रस्ता तयार व्हायचा बाकी आहे मुलांनो? बघा आपल्या समोर 4 पर्याय आहे. पहिला पर्याय आहे 36 किलोमीटर 250 किलोमीटर, दुसरा आहे 48 किमी 261 मीटर, आणि तिसरा पर्याय आहे 72 किमी 62 मीटर, चौथा पर्याय आहे 72 किमी 62 मीटर. तर बघा ही तर दोन्ही पर्याय सारखेच आहे. बघा ह्या दोन मधून कोणता पर्याय येणार आहे? पटकन वहीत चढवून सांगा मला. तुम्ही सांगितलेलं आहे व्हेरी गुड, पर्याय क्रमांक 1. आता आपण 1 वर क्लिक करूया आणि पुढे वळूया. आता 5वा प्रश्न बघा. 5वा प्रश्न आपण बघूया. कापडाच्या एका ताग्यातील कापडाची लांबी किती आहे? 23 मीटर 80 सेंटीमीटर आहे, आणि दुसरा ताग्यातील कापडाची लांबी 18 मीटर 45 सेंटीमीटर आहे. तर दोन्ही ताग्यातील कापडाची एकूण लांबी किती आहे हे काढायचं आहे. व्हेरी गुड मुलांनो, काय करायचंय सांगा. आपल्याला काय करावं लागेल? दोघांची बेरीज करावी लागेल. व्हेरी गुड, पटकन तुम्ही वहीमध्ये सोडवा आणि मला उत्तर सांगा. 18 मीटर 45 सेमी 5 आहे. त्यांची बेरीज केली असता 0 अधिक 5 5 8 आणि 4 12. 12चे इथे 2 येईल, हातचा 1 आलेला आहे. व्हेरी गुड मुलांनो. 8 आणि 4 12चे 2, हातचा आला 1, 2 आणि 3 4. म्हणजे किती उत्तर सांगितलंय तुम्ही सांगितलेलं आहे 42 मीटर 25 सेंटीमीटर. म्हणजे बघा इथे 4 पर्यायापैकी तुम्ही सांगितलेला पर्याय क्रमांक 2 वर क्लिक करूया आणि पुढे वळूया. आता बघा 6वा प्रश्न काय आहे. आपण 6वा प्रश्न बघूया. तांदळाच्या एका पोत्याचे वजन जे आहे ते किती दिलेले आहे मुलांनो? 50 किलोग्राम 180 ग्राम भरले, तर अशा 25 पोत्यांचे एकूण वजन किती आहे मुलांनो हे काढायचं आहे. तर आपण बघा 50 किलोग्राम आणि 180 ग्राम आहे. तर याला काय करूया? व्हेरी गुड, तुम्ही सांगितलंय 25 ने आपण याला गुणूया. तर बघा 25 ने गुणल्यावर
25चा पाढा सोपीच आहे, सांगा तुम्ही पटापट. व्हेरी गुड. 25 शून्य शून्य, 25 आठा 200, 200चे शून्य लिहूया, 20 हातचे देऊया इथे, 25 एक 25, मग 25 मध्ये आपण 20 मिळवूया. व्हेरी गुड. म्हणजे 45 झालेले आहेत. इथे 5 लिहूया आणि 4 इकडे देऊया. व्हेरी गुड. 25 शून्य शून्य येणार आहे, मग हे 4 लिहूया जशाचे तसे आणि 25 5 125. म्हणजे उत्तर किती आलं मुलांनो? उत्तर आलेलं आहे 1254 किलोग्राम. 500 ग्राम हे या दोघांचं गुणाकार केल्यावर उत्तर आलेलं आहे. म्हणजेच बघा, पहिला पर्याय आहे 1147 किलोग्राम 100 ग्राम, दुसरा पर्याय आहे 1448 किलोग्राम 100 ग्राम आणि तिसरा पर्याय आहे 1254 किलोग्राम 500 ग्राम. म्हणजेच तुम्ही सांगितलेला आहे पर्याय क्रमांक 3, म्हणून 3 वर मी क्लिक करते आणि पुढे वळते. आता बघा, आपल्या समोर आलेला आहे 7वा प्रश्न. आता आपण 7वा प्रश्न बघूया मुलांनो. 224 किलोग्राम 115 ग्राम इथून वजा काय करायचे आहे? वजा 178 किलोग्राम 359 ग्राम यांची वजाबाकी केल्यावर काय उत्तर येणार आहे ते काढायचं आहे. तर सांगा मुलांनो. 224 किलोग्राम 1115 ग्राम याच्यातून काय वजा करायचं आहे? 178. व्हेरी गुड. 300. बघा, मांडणी व्यवस्थित करायची आहे. ग्राम आहे. बघा, आता 5 मधून 9 जात नाही. व्हेरी गुड. मग इथे काय करू? हा इथे 0 राहील, इथे 15 होतील. 15 मधून 9 गेल्यावर 10 11 12 13 14 15. शाबाश. 6 उरणार आहे. 0 मधून 5 जात नाही. पुन्हा इथे 1 देईल, इथे 0. 10 तून 5 गेल्यावर 5. छान मुलांना, एकदम छान. व्हेरी गुड. तुम्ही पटापट उत्तर देत आहे. इथे सुद्धा 0तून 3 जाणार नाही. मग इथे 0, इथे 10, 10 तून 3 गेले 7 सांगितलेलं आहे तुम्ही उत्तर. मग इथे 4 मधून 8 जात नाही. इथे 1 देईल, इथे 1 उरणार आहे. व्हेरी गुड. इथे 14 आणि 14 तून 8 गेल्यावर बघा 9 10 11 12 13 14 म्हणजे 6 उरणार आहे. इथे पण 1 मधून 7 जात नाही. मग काय करू? व्हेरी गुड. इथे 1 देईल, इथे 1 राहणार आहे. 11 तून 7 गेले तर म्हणजे आपलं उत्तर किती आलं आहे? 46 किलोग्राम 756 ग्राम हे उत्तर आलेलं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 तुम्ही सांगितलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 वर मी क्लिक केलेला आहे. आता आपण पुढे वळूया आणि 8वा प्रश्न बघा. इथे 2004 लिटर 835 मिली गुणीला 4 केले असता किती उत्तर येणार आहे? इथे बघा, वही काढा मुलांनो आणि वहीमध्ये पटकन याचा गुणाकार सांगा मला. 2004 लिटर 835 मिली याला 4 ने गुणायचं आहे मुलांना. गुणीला 4 करायचं आहे. तर बघा, पहिले आपण मिलीला 4 ने गुणूया आणि मग लिटरला 4 ने गुणूया. तिथे बघा 5 चौक 20, 4 तिरी 12, 12 आणि 2 किती होणार आहे मुलांना? 13 14, 14चे 4 हातचाला 1. मग बघा 8 चौक किती होईल? 8 चौक 32, 32 मध्ये 1 टाकलं तर 33 होणार आहे. 3 इथे हातचे 3 दिले मुलांना. बघा, मग 4 चौक 16, 16 मध्ये 3 टाकले तर 17 18 19, 19 इथे 9 लिहूया, हातचा 1 देऊया. 4 0 0 होणार आहे, पण हातचा 1 होता म्हणून इथे 1 देऊया मुलांनो. मग बघा 4 ने पुन्हा 0ला गुणूया. 4 0 0 आणि 4 दुने 8 म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे मुलांनो? 8019 लिटर 340 मिली हे उत्तर आलेलं आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे. आणि हे कोणत्या पर्यायाशी मॅच करत आहे बघा. पहिला पर्याय आहे 1041 लिटर 720 मिली, दुसरा पर्याय आहे 2881 लिटर 640 मिली आणि तिसरा पर्याय आहे 8019 लिटर 340 मिली.
म्हणजे बघा तिसऱ्या पर्यायाशी मॅच करत आहे, म्हणून आपण तिसऱ्या पर्यायावर क्लिक करूया आणि पुढे वळूया. आता बघा 9वा प्रश्न आपल्या समोर आहे. आता 9वा प्रश्न बघूया. एका पिंपात 78 लिटर 250 मिली रॉकेल होते. किती होते मुलांनो? 78 लिटर 250 मिली रॉकेल होते. त्यात आणखी 103 लिटर 750 मिली रॉकेल भरले. तर आता त्या पिंपात किती रॉकेल आहे? तर बघा एकूण किती आता रॉकेल आहे म्हणजे काय करावे लागेल? छान, तुम्ही एकदम छान सांगितलेलं आहे. व्हेरी गुड, तुम्ही सांगितलेलं आहे. आता आपल्याला याची बेरीज करावी लागेल. तर बघा आपण 78 लिटर अधिक 250 मिली, झटपट उत्तर द्या मुलांनो. आणि खाली काय लिहू? 103 लिटर 750 मिली. आता यांची बेरीज करते मी. मोठी संख्या वर लिहायला पाहिजे होती. तर बघा 0चा 0, 5 आणि 5 10चा 0, हातचाला 1, 7 अधिक 2 9 आणि 10चा 0, हातचाला 1. मग बघा 8 आणि 3 किती होईल? 8 9 10 11 आणि 12. 12चे 2, हातचाला 1, 7 आणि 1 8. बघा उत्तर किती आलेलं आहे. पुन्हा एकदा आपण बघूया. किंमत लिहिली बरोबर आहे का? 78 लिटर 250 मिली आणि 103 आणि इथे काही मिळवायला नाही म्हणजे हा 1. तर बघा आपण बेरीज केली. 0 5 आणि 5 0, हातचा 1, 7 आणि 2 9 9 आणि 1 10चा 0, हातचा 1. मग बघा 8 आणि 3 अधिक 1 4, 12चे इथे 2 आणि हातचा 1. व्हेरी गुड. 8 आणि 7 आणि 1 8 आणि 1 जशाच्या तसं. म्हणजे उत्तर किती आलं आहे? 182 लिटर 00 मिली. म्हणजेच उत्तर आलेलं आहे 182 लिटर हे आलेलं आहे. म्हणजे 182 लिटर पिंपामध्ये रॉकेल राहील. तर बघा 4 पैकी पहिला पर्याय आहे 192 लिटर, दुसरा पर्याय आहे 182 लिटर, तिसरा पर्याय आहे 208 लिटर आणि चौथा हे रॉंग आहे. म्हणजे 3 पैकी सांगा. तर बघा बरोबर आहे आपलं 182 आलेला आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे 182 वर क्लिक केलेलं आहे. आणि इथे बघा आपले 9ही जे प्रश्न आहेत ते पूर्ण संपलेले आहेत, सोडवून झालेले आहेत. आता आपण परीक्षा इथे समाप्त करूया आणि बघूया तुम्ही दिलेले उत्तर किती बरोबर आहेत आणि किती चुकलेली आहेत. बघा आपण वेळ हा जो आहे तो वेळ थोडा जास्त लागलेला आहे, तर आपण सोडून बघितलेली आहेत. जसा जसा तुम्ही सराव कराल मग परीक्षेला तुम्हाला सुद्धा वेळ कमी लागेल. एकूण प्रश्न 9 होते मुलांनो. सोडवलेले प्रश्न 9च आहेत आणि उत्तरे सुद्धा आपली 9 ही बरोबर आलेली आहेत. चुकलेली एकही उत्तर नाही आहे. म्हणजे आपली ही जी परीक्षा आहे ती एकदम एकही उत्तर चूक नाही आहे. म्हणजे तुम्ही परीक्षा खूप योग्यरित्या दिलेली आहे मुलांनो. तर मुलांनो आता आपण बघूया प्रश्न उत्तर बघूया. जे प्रकरण 10व आहे मापनावरील उदाहरण, याचे आपण इथे प्रश्न उत्तर बघूया. परीक्षा बघून झालेली आहे आपली मुलांनो आणि ती परीक्षा तुम्ही खूप उत्तमरित्या दिलेली आहे. प्रश्न बघूया. तर पहिला प्रश्न काय आहे मुलांनो बघूया आपण इथे. रिकाम्या चौकटी भरा. रिकाम्या चौकटी भरायचे आहेत बघा इथे. 7245 ग्राम, याला ग्रामला आपल्याला किलोग्राम आणि ग्राम मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर किती येणार आहे ह्या बॉक्स मध्ये आपल्याला लिहायचं आहे मुलांनो. तर आपण उत्तर बघूया. बघा आपल्याला माहित आहे 1000 ग्राम म्हणजेच 1 किलोग्राम होते. तर बघा याच्या जागी आपण काय लिहूया, 7 किलोग्राम 245 ग्राम. म्हणजेच बघा ह्या ज्या बॉक्स मध्ये येणार आहे मुलांनो इथे काय येईल, 7 किलोग्राम आणि 245 ग्राम. ह्या बॉक्स मध्ये 245 येणार आहे आणि इथे 7 किलोग्राम येणार आहे. कारण आपल्याला माहित आहे की 1000 ग्राम म्हणजेच 1 किलोग्राम होते. आता मुलांना आपण दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न काय आहे, रिकाम्या चौकटी भरा. रिकाम्या चौकटी भरा. इथे बघा 4 किलोग्राम 557 ग्राम बरोबर किती ग्राम होईल मुलांनो. तर आपल्याला माहितच आहे की 1 किलोग्राम म्हणजे किती होते, 1 किलोग्राम म्हणजे 1000
ग्राम होते. तर आपण याच्या जागी काय लिहू शकतो मुलांनो, म्हणजेच 4 किलोग्राम 457 ग्राम म्हणजेच किती होईल मुलांनो, ह्या बॉक्सच्या जागी आपण लिहू शकतो 4575 ग्राम. काय उत्तर येणार आहे मुलांनो, 4575 ग्राम हे उत्तर येणार आहे. बघूया, बघा 1 किलोग्राम म्हणजे 1000 ग्राम, तर 4 किलोग्राम 557 ग्राम म्हणजे 4000 ग्राम अधिक 557 ग्राम बरोबर 4575 हे आलेलं आहे उत्तर. आणि खूप सोपी आहे मुलांनो. आता तिसरा प्रश्न बघूया. इथे बघा आपल्याला बेरीज करायची आहे मुलांनो. 13 किलोमीटर 590 मीटर याच्यामध्ये अधिक 28 किलोमीटर 725 मीटर करायचे आहे. त्यांची बेरीज करूया आपण. आणि बेरीज करताना बघा किलोमीटरच्या खाण्यामध्ये बरोबर किलोमीटर लिहायचं आणि मीटरच्या खाण्यामध्ये मीटर लिहायचं. तर बघा इथे 13 किलोमीटर आणि इथे 590 मीटर आहे अधिक 28 किलोमीटर 725 मीटर आहे. तर यांची बेरीज करायची आहे मुलांनो. बेरीज करताना बघा आपण 0 अधिक 5 5, 9 आणि 2 11चा 1 हातचाला 1, मग इथे 5 आणि 1 6, 6 आणि 7 13चे 3 हातचाला 1, मग इथे मुलांना बघा 8 आणि 3 आणि अधिक 1 4 म्हणजे 8 आणि 4 12, 12चे 2 हातचाला 1, मग इथे बघा 2 अधिक 3 आणि 1 4 म्हणजे किती उत्तर आलं मुलांना बेरीज केल्यावर 42 किलोमीटर 315 मीटर हे आलेलं आहे. बघूया मुलांना हेच उत्तर यांचं आहे का आपलं उत्तर. आणि हे बघा बरोबर हेच उत्तर आलेलं आहे मुलांना. इथे सुद्धा बेरीज केल्यावर तेच उत्तर आलेलं आहे. किती उत्तर आलेलं आहे 42 किलोमीटर 315 मीटर. आता आपण चौथा प्रश्न बघूया मुलांना. बघा 18 किलोमीटर 50 मीटर याला 16 ने गुणायचं आहे. आपण साधा गुणाकार करतो तसाच गुणाकार आपल्याला करायचा आहे मुलांनो. आणि याच्या आधी असे प्रश्न आपण बघितलेले आहेत. बघा इथे 18 किमी 50 मीटर याला आपल्याला गुणायचं आहे 16 ने गुणायचं आहे मुलांनो. तर बघा 16 शून्य शून्य होते आणि 16 पंचे 80 होते. ते इथे शून्य द्यायचा, 8 इथे द्यायचा, मग 16 8 किती होते मुलांनो ते बघायचं आहे. तर 16 8 किती होते मुलांनो, व्हेरी गुड 128 होते. आपण करून बघूया. 8 सखम 48, 8 1 8 8 4 12 बरोबर आहे. 16 8 128 होते मुलांनो. 128 मध्ये हातचे 8 आपल्याला मिळवायचे आहेत. 8 2 16चे 6 हातचाला 1 म्हणजे 136 येईल. तर बघा 16 8 136. तर आपण इथे 6 लिहूया मुलांनो आणि 13 हे हातचे इथे देऊया. मग 16 1 16 आणि 16 मध्ये आपण 13 मिळवूया म्हणजे किती आलेलं आहे मुलांनो 29 आलेलं आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो 296 किमी. म्हणजे उत्तर किती आलेलं आहे 296 किमी हे उत्तर आलेलं आहे. बघा 16 0 0 दिलेलं आहे मुलांनो. बघा आपलं जे उत्तर आलं होतं तर ते किमी मध्ये आलेलं होतं. याला पण आपण कन्वर्ट करू शकतो. हे सुद्धा उत्तर बरोबर आहे मुलांनो. इथे बघा काय केलेलं आहे 16 पंचे 0 आणि 16 0 0 आणि 16 पंचे 80 इथे 800 लिहिलेले आहे मुलांनो. आणि मग इथे 16 ला 8 ने भागल्यावर 128 उत्तर आलेलं आहे. 16 8 आणि मग 16 1 16 आणि 16 मध्ये मग ते 800 मिळवले तर उत्तर आलेलं आहे 288 किमी 800 मीटर असं उत्तर आलेलं आहे. आणि आपण गुणलं होतं मुलांना. तर आपण काय केलं होतं हे जे हातचे आहेत 8 आपण ते ह्या साईडला दिलेलं होतं म्हणजे आपलं किलोमीटर मध्ये उत्तर आलेलं होतं मुलांना. त्याला पण आपण कन्वर्ट करू शकतो. दोन्ही उत्तर हे आपले बरोबर आहेत मुलांनो. आता आपण पाचवा प्रश्न बघूया. आणि पाचवा प्रश्न बघा शाब्दिक उदाहरण आहे मुलांनो. तर पाचवा प्रश्न बघा
एका पिंपात 78 लिटर 250 मिली रॉकेल होते. किती रॉकेल होते मुलांनो? 78 लिटर 250 मिली रॉकेल होते आणि त्यात मग 103 लिटर 750 मिली रॉकेल भरले. तर आता त्या पिंपात किती रॉकेल आहे? म्हणजे ऑलरेडी त्या पिंपामध्ये एवढं रॉकेल होतं आणि पुन्हा त्याच्यामध्ये मग ऍड केलं, म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल आता? एकूण आपल्याला रॉकेल किती आहे ते काढायचं आहे. तर कोणती क्रिया? शाबाश, आपण बघितली आहे तसे उदाहरण. आपल्याला बेरीज करावी लागेल. मग बघा इथे आपण 78 लिटर, आपण आता बेरीज करूया मुलांनो. आणि बघा बेरीज केल्यावर काय उत्तर येते? बघा 103 लिटर 750 मिली मध्ये आपल्याला 78 लिटर 250 मिली ऍड करायची आहे. त्यांची आपण बेरीज करायची आहे मुलांनो. तर याची बेरीज केला असता बघा 0 अधिक 0 0 येणार आहे मुलांनो. 5 आणि 5 10 चा 0, हातचा आला 1. मग बघा 7 आणि 1 8, 8 मध्ये 2 टाकले तर 10, 10 चा 0, पुन्हा इथे हातचा 1 येणार आहे मुलांनो. मग बघा 8 आणि 3 अधिक 1 म्हणजे 4, 8 आणि 4 12 होणार आहे. 12 ची आपण इथे 2 लिहूया, हातचा इथे 1 देऊया मुलांनो. मग बघा 0 अधिक 7 अधिक 1 म्हणजे 8 येणार आहे. म्हणजे उत्तर किती येणार आहे मुलांनो? 182 लिटर आणि 00 मिली, म्हणजेच उत्तर आपलं किती आलेलं आहे मुलांनो? 182 लिटर. म्हणजे आता आपण काय म्हणू शकतो की त्या पिंपामध्ये किती रॉकेल राहील? 182 लिटर रॉकेल राहील. तर आता बघा यांचं उदाहरण बघूया आपण. बघा सारखंच उत्तर आलेलं आहे मुलांनो. इथे सुद्धा बघा बेरीज केल्यावर 182 लिटर 00 मिली म्हणजेच 182 लिटर आलेला आहे. म्हणजे बघा पिंपामध्ये एकूण रॉकेल किती होते? ही जी संख्या आहे ती रॉकेल पिंपामध्ये किती रॉकेल होते ते आहे, आणि मग पुन्हा त्याच्यात ऍड केलेले रॉकेल आणि त्या दोघांची बेरीज केली असता उत्तर मिळालेलं आहे 182 लिटर. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो मुलांनो? आता त्या पिंपात 182 लिटर रॉकेल आहे. आता आपण 6वा प्रश्न बघूया मुलांनो. 6वा प्रश्न बघा, रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहायची आहे मुलांनो. तर बघा इथे 12 रुपये लिहिलेले आहेत मुलांनो. 12 रुपये 50 12 रुपये 50 पैसे. इथे 12.50 रुपये बरोबर इथे किती रुपये किती पैसे होतील मुलांनो? अगदी सोपं आहे, आपल्याला माहितच आहे मुलांनो. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. व्हेरी गुड. तर इथे 12 रुपये 50 पैसे येणार आहे. म्हणजे आपण इथे काय लिहूया मुलांनो? ह्या चौकटीमध्ये इथे लिहूया 12 रुपये आणि इथे लिहूया 50 पैसे. आता बघूया आपण यांचं. बघा काय उत्तर येणार आहे? 12.50 रुपये म्हणजे 12 रुपये 50 पैसे होणार आहे. आता आपण 7वा प्रश्न बघूया मुलांनो. आणि 7वा प्रश्न काय आहे? इथे सुद्धा रिकाम्या चौकटीत आपल्याला योग्य संख्या लिहायची आहे. बघा मुलांनो इथे काय दिलेलं आहे आपल्याला? 40.60 रुपये म्हणजेच किती रुपये किती पैसे होणार आहे? तर बघा आपण काय म्हणू शकतो याला? 40 रुपये 60 पैसे हे उत्तर येणार आहे मुलांनो. 40.60 रुपये म्हणजे 40.60 रुपये म्हणजेच काय होणार आहे? इथे आपण लिहूया 40 रुपये 60 पैसे. बघूया यांचं उत्तर मुलांनो. बघा आपण 40 रुपये 60 पैसे, कारण आपल्याला माहित आहे 1 रुपया म्हणजे 100 पैसे होते. आता आपण 8वा प्रश्न बघूया मुलांनो. इथे बघा 6.05 रुपये बरोबर किती होणार आहे? किती रुपये किती पैसे होणार आहे? तर बघा इथे 6.05 म्हणजेच काय होईल मुलांनो? इथे 6 रुपये 5 पैसे हे उत्तर येणार आहे. बघूया इथे काय उत्तर येणार आहे मुलांनो? 6 रुपये 5 पैसे. आता आपण 9वा प्रश्न बघूया मुलांनो. 9वा प्रश्न बघा, रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहायची आहे.
इथे प्रश्न बघा 307 पैसे. 307 पैसे बरोबर किती रुपये म्हणजेच 3 रुपये 7 पैसे होणार आहे मुलांनो. तर इथे किती रुपये लिहायचे आपण? 3.07 रुपये इथे येणार आहे. बघूया आपण. बघा 3.07 रुपये म्हणजेच 3 रुपये 7 पैसे येणार आहे. म्हणजे हा आपण रखाण्यामध्ये काय लिहूया मुलांनो? इथे लिहूया 3.07 रुपये म्हणजेच 3 रुपये 7 पैसे होणार आहे. नक्कीच मुलांनो हे तुम्हाला समजलं असेल. आता आपण शेवटचा 10वा प्रश्न बघूया मुलांनो. 1000 इथे काय लिहिले मला? 1450 पैसे बरोबर किती रुपये? म्हणजे किती रुपये म्हणजेच 14 रुपये 50 पैसे होतील मुलांनो. अगदी सोपी आहे, मागच्या प्रश्नासारखंच आहे. म्हणजे इथे चौकटीमध्ये काय येईल मुलांनो? इथे आपण लिहू शकतो, इथे किती रुपये म्हणजे 14 रुपये 50 पैसे होतील? तर 14.50 पैसे. 14 काय येईल मुलांनो? इथे 14.50 हे उत्तर येणार आहे. बघूया आता. बघा 1450 पैसे म्हणजे 14.50 रुपये म्हणजेच 14 रुपये 50 पैसे. तिथे आपले प्रश्न उत्तराचे 10 प्रश्न संपलेले आहेत मुलांनो आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल.